शिक्षक मित्रांनो नमस्कार. मी विश्वनाथ तंबाके सर. आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एक जी आर आलेला आहे. जी आरचा दिनांक आहे 25/3/2026चा. महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा हा जी आर आहे की जेणेकरून आपल्याला समोर भेडसावत असणाऱ्या टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याच्या आवेदनपत्राबाबत ही माहिती आहे. आवेदन भरण्याची वेळ इथं दिलेली आहे. सर्वांनाच ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. ती प्राथमिक स्तर असो किंवा उच्च प्राथमिक स्तर असो. तर त्याबद्दल सूचना इथं पडलेली आहे. खाली जी आर आहे. ती जी आर मी तुम्हाला वाचून दाखवतोय. आपण सर्वांनी ते पाहूयात आणि जी आरची वेळ व तारीख इथे दिलेली आहे तेही आपण बघून घेऊयात. विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 26 निवेदनाबाबत. महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 हा दिनांक 21/6/2026 रविवार रोजीचा आयोजन केलेले आहे. परीक्षेसंदर्भातील आयोजन निवेदन सोबत जोडलेले आहेत. ते आपण कोणकोणते आहेत ते खालील प्रमाणे आहेत ते बघून घेऊयात. प्रसिद्धी निवेदन आहे. इयत्ता 1 ते 5वी साठीचा पेपर 1 व इयत्ता 6वी ते 8वी साठीचा पेपर 2 हे सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद https mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितींचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थी सदर संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया बघा सर्वात महत्त्वाची आहे. ऑनलाईन अर्जपत्र भरण्याची प्रक्रिया ही दिनांक 27/3/2026 पासून सुरू होत असून ती दिनांक 16/4/2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा शासनाने इथं दिलेली आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला कार्यवाहीचे टप्पे दिलेले आहेत. ते टप्पे आपण बघून घेऊयात. महत्त्वाचे टप्पे आहे. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासाठीचे टप्पे आहेत की ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा 27/3/2026 ते 16/4/2026 पर्यंतचा आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठीचा दिनांक त्यांनी दिलाय 9/6/26 ते 21/6/26 पर्यंतचा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 चा दिनांक आहे, परीक्षा कालावधी आणि दिनांक दिलेला रविवारी 21/6/26 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंतची वेळ त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पेपर 2 साठीचा वेळ आहे. त्याच रविवारी 21/6/26 रोजीचा वेळ आहे दुपारी 2:30 ते 5. फॉर्म भरण्याची तारीख आहे 27 तारखेपासून सुरू होते. ती पुन्हा एकदा तुम्हाला इथं तुमच्या स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी लिंक इथं दिलेली आहे https.mahatet.in या संकेतस्थळावर आपल्याला फॉर्म भरण्याची सुविधा दिलेली आहे. त्यासाठी काही अटी त्यांनी दिलेल्या आहेत. त्या अटी आपण इथं बघून घेऊयात. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक तसेच व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट https.mahatet.in वर उपलब्ध आहे. सर्वांनी ते काळजीपूर्वक वाचा व तपासून अर्ज भरावा. दुसरा पॉइंट आहे अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता 10वी असेल, 12वी असेल, शैक्षणिक असेल किंवा व्यावसायिक अर्हता असेल, दिव्यांगत्व असेल, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात प्रमाणपत्र असेल, या सर्वांची मूळ प्रमाणपत्रावरूनच आपण माहिती भरावी. स्कॅन केलेली रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनात अपलोड करण्याची इथं सुविधा आहे. त्यामुळे ते सर्व गोष्टी आपल्याकडे अगोदरच ठेवून घ्या. तिसरा पॉइंट आहे सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची संपर्क ईमेल असेल, SMS असेल याद्वारे होऊ शकतो. त्यामुळं
ईमेल आणि SMS साठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक अचूक द्यावा की जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी मेसेज पोहोचवले जातील. पेपर 1 म्हणजे प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होणाऱ्या शिक्षकांसाठी उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था या एकाच ठिकाणी करता येतील. अन्यथा 2 वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा व्यवस्था करण्यात येतील आणि आपली धावपळ होईल. नेक्स्ट, सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार, ऑफलाईन केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल आणि त्यानंतर पुढचा पॉइंट इथं त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. नेक्स्ट, मूळ प्रमाणपत्र पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्रे शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षार्थ्यांची उमेदवारी रद्द होईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत जर आढळला तर ती उमेदवारी त्यांची रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरले असल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे फी परत केली जाणार नाही. ही पण सर्व उमेदवारांनी लक्षात घ्यावी माहिती. परीक्षेचे आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच आवेदनपत्र सर्वांनी भरणं अनिवार्य आहे. ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. तर शिक्षक मित्रांनो, लवकरात लवकर उद्या 27 तारखेपासून 27 मार्च 2026 पासून आवेदनपत्र TETची भरण्याची वेळ सुरू झालेली आहे. सर्व शिक्षकांनी पत्र भरावं आणि त्याची अभ्यास आपण परिपूर्णरित्या करावी. हे सर्वांना शुभेच्छा. जय हिंद.